हिंदसद्वन्द्यानं त्रिभुवनैलमधुरविशदवाकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। गाथा नंबर 56 है। उदयेन उवसमेण या खयेण दुहिं मिस्सिदेहिं परिणामे जुक्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविथिन्नाम्। उदयाने युक्त, उपशमाने युक्त, क्षयाने युक्त, क्षयोपशमाने युक्त आणि परिणामाने युक्त असे जीवाचे 5 गुण आहेत आणि ते अनेक प्रकाराने शास्त्रामध्ये विस्तृत रीतीने वर्णन केले गेले आहेत असं सांगितलं। मग त्याच्यामध्ये आपण 5 भावामध्ये औदैक भाव कशाला म्हटलं? कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला जे भाव होतात त्याला म्हटलं औदैक भाव। मग त्याचे जे 21 भेद आहेत त्याच्यामध्ये अज्ञान रूप जो भेद आहे त्याचं वर्णन बघत होतो आपण। कशाला म्हणलं होतं अज्ञान? कोणाचा उदय आहे? ज्ञानावरण कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला जे भाव होतात त्याला म्हटलं अज्ञान रूप औदैक भाव। मग त्या अज्ञानाचं विश्लेषण कसं केलं होतं? अज्ञानाने दुःख काय म्हणायचं? अज्ञानाने बंध आहे की नाही? लगेच उत्तर द्यायचं नसतं काकीजी। अज्ञानाने बंध आहे की नाही? तुम्ही आहे म्हणला तर मी नाही म्हणणार, नाही म्हणला तर आहे म्हणणार म्हणजे असं उदाहरण दिलं हो त्याच्यामध्ये। तर ते सांगितलं की आईने खीर केली, खिरीमध्ये सगळं घातलं व्यवस्थित, एकदम टेस्टी खीर झाली बरं का। आणि ते मुलीने खाल्ली, मुलीला स्वाद छान आला, आईला स्वाद छान आला, दोघांना पण स्वाद समान आला। आईला काय घातलं, काय त्यात कंटेंट्स आहे त्याचं ज्ञान आहे, मुलीला अज्ञान आहे। स्वाद मग अज्ञानाचं सुख आहे का दुःख आहे? ज्ञानाचं सुख आहे का दुःख आहे? म्हणजे ज्ञानाने दुःख आहे असं नाही, ज्ञानाने सुख आहे असं नाही, किंवा ज्ञानाने बंध आहे मोक्ष नाही आहे, किंवा अज्ञानाने बंध अबंध नाही आहे असं घटवायचं होतं त्याच्यामध्ये। मग त्यांनी कसं घेतलं उदाहरण की खीर बनवली आईने, तिला माहिती आहे त्यात काय काय घातले आहे, पण खाणाऱ्या मुलीला माहीत नाही। पण जेव्हा खीर खाणार तेव्हा त्याचा स्वाद दोघांना पण समान येणार। मुलीला काय घातले याबद्दल अज्ञान आहे आणि आईला ज्ञान आहे, तरी दुःखाचे कारण नाही। अज्ञान आहे म्हणून दुःखाचं कारण झालं का? ते त्यात काय घातलं हे माहीत नाही आहे म्हणून दुःख नाही झालं, खाताना उलटा आनंदाचा स्वाद आला ना, म्हणजे स्वादाचा आनंदच आला, म्हणजे दोघांना पण आनंद आहे। अज्ञान हे दुःखाचं कारण नाही आहे। त्या अज्ञानामध्ये जेव्हा इष्ट अनिष्ट परिणाम करतोय, किंवा रागद्वेष परिणती करतोय, किंवा आकुलता करतोय मला ह्याचं ज्ञान नाही आहे, हे ज्ञान व्हायला पाहिजे वगैरे, तर त्यावेळीच ते नियमाने बंधाला किंवा दुःखाला कारण आहे। तसंच म्हणलं की शास्त्र उघडून वाचलं तर ज्ञान येतं, शिबिराला गेलं तर ज्ञान येतं, नाही गेलं तर येत नाही। ध्यान शिबिर केल्याशिवाय ध्यान होत नाही। ज्ञान आहे का अज्ञान? आपल्याला इथं ध्यान होणार का नाही आता? तरी पण ध्यान शिबिराला जाऊन ध्यान करायचं आहे। कशासाठी? जावा मी नाही म्हणत नाही आहे, पण मान्यता आपली अशी नको की तिथं गेल्याशिवाय, शिबिरात गेल्याशिवाय शिकता येत नाही। मग हे पण अज्ञान आहे। त्यामुळं असं अज्ञान म्हणजे तिथं गेल्यावर ज्ञान मिळतं, नाही गेलं तर अज्ञान आहे असं नाही। आणि ते अज्ञान दुःखाचं कारण नाही हे सांगायचं आहे। जसं त्या आईला ज्ञान आहे की कुठल्या वस्तूमध्ये काय घातलेलं आहे, कशात काय काय आहे, काय काय नाही वगैरे, घरात कुठं काय ठेवलं हे सगळ्याचं ज्ञान आहे तिला। तिजोरीमध्ये किती पैसे आहेत ह्याचं ज्ञान आहे, वडिलांना बँकेत काय काय प्रॉपर्टी आहे ह्याचं ज्ञान आहे। मुलाला किती ज्ञान आहे हो? मग मुलाला सुख आहे का दुःख आहे? म्हणजे माहीत नाही आहे तरी अज्ञान आहे तरी सुद्धा सुख चालू आहे ना, कारण त्याला पाहिजे ते मिळतंय बास आहे। वडिलांना सगळं ज्ञान आहे त्याचं सुख आहे, आणि ह्याला न माहिती असताना सुद्धा सुख भोगतोय, म्हणून अज्ञानाने दुःख आहे असं नाही।
मग तसं म्हटलं की सर्वज्ञ भगवंतांना सगळ्याचं ज्ञान आहे. कोणाच्यामध्ये काय आहे, कोणाची कुठली पर्याय चालू आहे, कुठली झाली आहे, कुठली होणार आहे, सगळ्याचं ज्ञान आहे. त्यांना ज्ञान आहे म्हणून सुखदुःख नाही. आणि तुम्हाला अज्ञान आहे की तुम्ही पुढच्या भावात कुठं जाणार आहे, मागच्या भावात कुठं होता, अजून किती भाव राहिलेत, ह्याचं अज्ञान आहे आपल्याला. मग अज्ञान आहे म्हणून दुःख आहे का? ज्ञानी आहे तो आत्ता वेदन करतोय, जाणणार आहे तर सुख आहे. मग काय का असे ना पर्यायामध्ये पुढच्या लिहिलेलं. तर तसं म्हणलं म्हणून की अज्ञान हे दुःखाला कारण नाही. त्या अज्ञानामध्ये जे रागद्वेष परिणाम करणार, आकुलता करणार, ते दुःखाला बंधाला कारण आहे. हां कितवी गाथा आहे ती? कशातली? परत म्हणा. इष्टोपदेश नाही आहे. बध्यते मुच्यते जीव तिथं येते इष्टोपदेशमध्ये. बज्झदिकम्मं जेणदू परिणाम छेदन भावेण भावबंधोसो कम्मादपदेशाणं अण्णोण्ण. माहिती आहे गाथा कशातली, लक्षात येईना की आता. समयसारमधली गाथा आहे बहुतेक. बज्झदिकम्मं जेणदू छेदन भावेण भावबंधोसो. सॉरी, ह्याच्यातली द्रव्यसंग्रहमधली गाथा आहे ही. भावबंध द्रव्यबंध सांगितलेत ना, त्यातली गाथा आहे. ठीक आहे. म्हणजे जीवाच्या परिणामाने बंध होतो. इवन समयसारमध्ये पण अशीच गाथा सांगितली. 167 नंबरची गाथा आहे. त्यात सांगितलं की भाव रागादी जुदो जीवेण कदोदू बंध गो भणिदो. जेव्हा भाव रागादीने युक्त असतात, भाव रागादी जुदो जीवेण कदोदू बंध गो भणिदो. भाव रागादी जुदो जीवेण कदोदू बंध गो भणिदो. द्या जरा. काय असं पाहिजे त्यावेळेस लक्षात येत नसते. भाव रागादी जुदो जीवेण कदोदू बंध गो भणिदो. आश्रव अधिकारामध्ये त्यांनी 2 गाथा घेतल्या तशा. भाव रागादी जुदो जीवेण कदोदू बंध गो भणिदो. रायादी विप्रमुक्को अबंध गो जाणगो नवरी. रागादीने विप्रमुक्त असणारा तो अबंधक आहे. जाणगो नवरी केवळ जाणणारा आहे. म्हणजे रागादीने युक्त जीवाचे भाव बंधाला कारण आहेत. रागादीने मुक्त असलेले भाव अबंधक आहेत. इवन पुढं पण असं घेतो ना आपण, काय निर्जराधिकारमध्ये, निर्जराधिकार किंवा त्याच्या पुढचं कुठला अधिकार आहे, बंध अधिकारमध्ये अज्जवसिदेण बंधो जीवे नाही वत्थुम पडुच्च जंपुण 265 नंबरची एक गाथा आहे. त्यात पण असंच घेतलं की वस्तूला आश्रित करून जीवाला जे अध्यवसान भाव होतात ते भाव बंधाला कारण आहेत. वत्थुम पडुच्च जंपुण अज्जवसाणम तू होदी जीवाणम नयवत्थु दोदू बंधो अज्जवसाणेन बंधोथी. मग ती खीर खाताना वस्तूमुळं बंध आहे का? त्यातलं ज्ञान अज्ञान हे बंधाला कारण नाही. अध्यवसान भाव जे करता तुम्ही, हे चांगलं आहे, वाईट आहे, पाहिजे नको, थोडंच आहे, दिलंच नाही वगैरे, हे जे भाव आहेत ना, हे भाव त्याला बंधाला कारण आहेत. म्हणून अध्यवसान भावाने सगळीकडे बंध आहे. मग संसार करता तिथं पण तुम्ही अबंधक राहू शकताय. कसं? जर परिणामाने त्यात आकुलित झाला नाही, मोही झाला नाही, तर भलेही संसारात आहात तरी सुद्धा अबंधक आहेचं चिंतन करा, तर बंधाला प्राप्त होणार नाही. आणि असंच करून तर तीर्थंकर मोक्षाला गेले. संसार केला नाही आहे का त्यांनी?
सगळे संसारी दशेत गेले. तुमच्यापेक्षा मोठा संसार होता त्यांचा. तर शहाखंडाचे अधिपती चक्रवर्ती होते, कोण नारायण प्रतिनारायण असे होते, ते पण मोक्षाला गेलेत ना आता अनेक जण पूर्वीचे. तर तिथं त्यांना या संसारी दशेतूनच पुढं जाऊन मुक्ती मिळाली आहे. मग संसार आहे म्हणून बंद आहे का तुम्हाला? संसार आहे म्हणून दुःख आहे का? हो म्हणला तर पकडणार, नाही म्हणला तरी पकडणार. संसार आहे म्हणून दुःख आहे का? हो म्हणा की, पकड. संसार आहे म्हणून दुःख आहे. तर संसारात दुःख आहे का? आहे. कधी? जर त्यामध्ये आपण इन्वॉल्व जेवढं राहतो ना तेवढं त्याच्यामध्ये दुःख आहे. आणि मग जो स्पर्शी राहून संसार करतो ना, म्हणजे त्यातल्या त्यात समतेने राहतोय, जरासं न्यूट्रल परिणाम असतात ना, तर तो घरात राहून सुद्धा अबंधक राहू शकतो. जसं भरत चक्रवर्ती, भरतजी घर में बैरागी म्हणतो. तसं वैरागी राहा तर सुख आहे, नाहीतर मग दुःखाची परंपरा संपणार नाही. काय म्हणत होता सांगा? कोण विचारत होतं? काहीतरी विचारा. अज्ञानात दुःख आहे म्हणतो ना, म्हणजे समजा जर तापलेल्या तव्यावर हात पडला तर म्हणजे पोळतच ना. हा, मग ते कशासाठी ते उदाहरण एक देश लावायचं? हो, हे उदाहरण कशासाठी लावतो? तुम्ही म्हणताय की शास्त्र स्वाध्याय करून कोणाचं कल्याण झालंय? कोण मोक्षाला जाते स्वाध्याय करून? मग नाही आहे ज्ञान, तेच बरं आहे असं म्हणून जो निरर्गल झाला त्याला सांगितलं की अज्ञानाने तुला दुःखच मिळणार आहे. म्हणजे तू अज्ञानी राहिलास तर काय मोक्षाला जाणार आहे का? मग तिथं सम्यक दर्शनाची प्रेरणा देण्यासाठी वगैरे असं सांगितलंय ते उदाहरण, की तू स्वभावाचं ज्ञान करून घे. अज्ञानी दशेत राहशील तर नियमाने कर्माला बंधाला प्राप्त होणार आणि संसार परिभ्रमण वाढणार. म्हणून जिथं अज्ञान आहे तिथं सुख मानलं तर ते बंधाला कारण आहे. पण अज्ञान हे फक्त जेव्हा अज्ञान बघतोय त्यावेळेस ते बंधाला किंवा दुःखाला कारण नाही. त्यात तुम्ही परिणाम जोडता ना, म्हणून तिथं दुःखी होत आहे. म्हणून सांगितलं जेवढं शक्य आहे तेवढं ज्ञाता राहण्याचा प्रयत्न करा. भगवंतांचं परिणती आपल्या डोळ्यासमोर ठेवा. ते आहेत माझ्यासोबत. समजा आता समोर तुमच्या घरामध्ये एखादं इन्सिडन्स घडलं, काहीतरी एखादं काय फुटलं, भांडलं कोण, किंवा काय विरोधी घटना घडली तुमच्या आधी, तुम्हाला काय होते तिथं? आकुलता होती. असं का? तर तिथं त्यावेळेस जर तुम्हाला स्वतःला स्थिर करायचं आहे, कसं करणार काका? आपल्या बाजूला केवली भगवंतांना ठेवायचं. त्यांना दिसतंय का नाही ते दृश्य झालेलं? मला पण दिसतंय. ते काय करतायत? त्यांचं नाही आहे म्हणून सुख आहे. मग तुमचं आहे काय? हेच तर चुकतंय ना. माझं म्हणून बघतोय म्हणून तर दुःख आहे. रस्त्यावर भांडण चालले, तुम्हाला किती फरक पडतो त्याचा? रस्त्यावर काहीतरी झालं असंच, ते तुमचं समोरचा आरसा फुटलाय माहिती आहे का? टर्निंगला ठेवलेलं काय म्हणायचं त्याला, लेन्स लावलेली ती फुटली आहे. तुम्हाला किती दुःख? गाडीवर गाडी आदळल्यावर मग कळत आहे किती दुःख आहे ते. म्हणजे बाहेर रस्त्यावर काय झालेल्याचं आपल्याला नाही आहे. मग तसंच आहे ना, ते सांगितलं त्यांनी की जेवढं जगातले सगळे जीव भिन्न आहेत ना, तेवढेच सगळे घरातले सुद्धा जीव तुमच्यापासून तितकेच भिन्न आहेत. मग का तुम्हाला ते आपले वाटतात? का त्यांच्याविषयी तुम्हाला रागद्वेष, मोह? कारण तुम्ही स्वीकारले ना परिणामातून, हे माझा मुलगा, माझी नातू, माझे सून, हे सगळं माझं जोडलंय आपण परिणामात, म्हणून त्यांच्याविषयी सुख दुःख. काय अनिता का सुख आहे का दुःख आहे? घरात सगळे आपल्यासारखे राहतात, सुख. आपल्या विरुद्ध वागतात, दुःख. सगळं हे बाहेरून बघतोय ना, म्हणून तिथं. आणि त्या जीवांशी तेवढ्याशी काय म्हणायचं, परिचितांबरोबर जोडले जातोय आणि त्यांना माझं म्हणतोय. म्हणून रस्त्यावरचे सगळे अज्ञान, त्यांच्याविषयी अज्ञान आपल्याला, आणि घरातल्यांविषयी ते आपले असं ज्ञान, हे दुःखाचं कारण आहे. म्हणून तिथं घरात पण सगळ्यांशी अपरिचितासारखं राहा असं सांगितलं आम्हाला. तर तुम्ही बाहेर पडू शकणार. नाही तर इथून गेला पुढच्या भावात की हीच बायको मिळते काका. कुठं गेलात समजा नरकामध्ये दोघं जण, तर इथं असलेलं प्रेम तिथं गेलं की वैरूपाने फेडावं लागतं. जाणार नाही नरकात, पण आपलं एक उदाहरण सांगितलं. स्वर्गात गेल्यावर काय हो? इथं एक पती पत्नीचं रिलेशन आहे
आणि इथं तुमचं एकमेकांशी स्नेह दिसतोय. स्वर्गात जन्मलात तर दोघं जण सम्यक दृष्टी असला तर दोघं पण पुरुष होणार. काही तिचा संबंधच नाही त्यामुळं. आणि असा वैरभाव घेऊन जात नाही सम्यक दृष्टी जीव. त्यामुळं आत्ता ज्ञान करून घ्या, मला भवाभवात ही बायको नको असं ध्यान करा. बघा मुक्त होणार तुम्ही पण आणि तिने पण. ध्यानची सार्थक होणार. म्हणून अज्ञान हे दुःखाचं कारण नाही हे घटवलं. आणि परत सांगणार कुठं की अज्ञानानेच दुःख आहे, ज्ञान करून घ्या तर सुख आहे असं पण कथन येणार. देवशास्त्र गुरु सुखाचं कारण का दुःखाचं कारण? मग तिथं म्हणलं की कथनचित आहेत, सुख दाखवणारे आहेत, त्यामुळे सुखाचं कारण म्हणलं त्यांना. पण अज्ञानी जीवाला काय वाटतं की पूजा करायचं म्हणजे बर्डन आहे, एवढं वेळ बसायचं, किंवा त्या गुरूंजवळ गेलं की काय तर नियम देतात नकोच जायला. म्हणजे काय केले परिणाम सांगा, स्वतःला त्या मोक्षापासून स्वतः दूर करतोय. कळत नाही आपल्याला अज्ञानाने हे. आणि त्यामुळं संसार वाढणार आहे का कमी होणार आहे? मग तिथं म्हणलं की जेव्हा नियम दिला समजा सगळ्यांना बसून एके ठिकाणी गुरूंनी काहीतरी सभा झाल्यावर, असं आता ह्याच्यात पंढरपूरमध्ये असताना असं लहान मुलं आली होती एक दिवस, काय शिबिर होतं का काय मला माहीत नाही. आणि सगळी गच्च भरलं होतं ते हॉल, तिथलं प्रवचन हॉल. आणि सगळी मुलं आम्हा काय सांगतील ना, लहान असतात ना फार रुजू आणि सरळ असतात बरं का, मोठे झाले की आम्हा म्हणते शिंग फुटतात. त्यामुळं सरळता राहत नाही तेवढी. त्या मुलांना सांगितलं तसं त्यांनी स्वीकारलं बरं का, काय सांगाल ते स्वीकारत होते व्यवस्थित. म्हटले बाहेरचं आज काय खाणार नाही, नियम घ्या. सगळ्यांनी फटाफट नियम. आणि असे अनेक काय काय छोटे छोटे नियम सांगितले तर सगळ्यांनी घेतले. आणि आता त्याच्यामध्ये कोण कोण नव्हते तिथं आणि बाहेर होते बरं का, असं आले नसतील किंवा काय, तर त्यांना कळलं की आम्हांनी असा नियम दिलाय. मग तिथं त्यांना सांगितलं आम्हांनी दिला नाही, तुम्ही घेतलाय. म्हणून कधी पण हे शब्द वापरत जावा, माहिती आहे का, कोण देणारं नसतं, आपल्याला इच्छा असली तरच तुम्ही घेणार आहे. म्हणून मी नियम घेतलाय असं सांगायचं कधी सांगत असताना. तर प्रेरणा समोरच्याला अशी मिळते की घ्यायला पाहिजे आपण, असं नाही की त्यांच्याकडे गेलं की देतात. म्हणजे भय वाटू नये नियमाचं, संयमाचं, धर्माचं. उलटं तुमच्या निमित्तात सगळ्यांना प्रेरणा मिळायला पाहिजे. काल कसं सांगितलं होतं कनक शांतीचे उदाहरण, त्याप्रमाणे लहान बाल मुनी ते कोणाला सांगत फिरले हो, तुम्ही दीक्षा घ्या, तुम्ही दीक्षा घ्या, संसार सोडा. लहान 9 वर्षाचे, काल होतं काय ऐकायला, 9 वर्षाचे 10 वर्षाचे मुनी झाले ते, त्यांना वैराग्य झालं, दीक्षा घेतली आणि दुसरं काही येत नव्हतं, ध्यान करत होते फक्त, निरंतर ध्यानामध्ये सारखं. काय ध्यान करत असणार माहीत नाही, पण त्यांना ध्यानाची खूप रुची. आणि मग असं काळ जात जात आता ते युवा झाले होते. पण हां, हे सांगायचं राहिलं की ते जेव्हा जायचे ना चर्येला, तर येत असताना त्यांच्याकडं पाहून अनेक जण वैरागी व्हायचे, इतके लहान मुनी कसं काय, आणि इतकी प्रसन्नता, इतकी मुद्रा प्रसन्न कसं काय असं. आणि ते बघून प्रभावित होऊन अनेक जण दीक्षा घ्यायचे, एक दिवस नाही रोज. कसं होत असेल, म्हणजे गावात गेले की बघायला म्हणून ते जे लोक जवळ यायचे त्यांना सुद्धा पाहून वैराग्य व्हायचं, आणि ते आले की संघात येऊन दीक्षा घ्यायचे. आणि मग हे ध्यान असतं सारखं. आणि असं करत करत त्यांना एक दिवस मोक्ष झाला. म्हणजे मला म्हणायचं होतं की कोणाला सांगत राहिले ते तुम्ही घ्या, तुम्ही घ्या, मी घेतलंय हे प्रत्यक्ष करून दाखवलं त्यांनी. आणि त्याच्यात मला आनंद आहे, सुख आहे, बस मी आनंद भोगतोय, हे काय म्हणते जिवंत प्रॅक्टिकली त्यांनी सगळ्यांना दाखवून दिलं. त्यामुळं अनेकच जण त्याच्यातून प्रभावित होऊन दीक्षित झाले. मग तसं तुम्ही जेव्हा जाताय ना गुरूंकडं, त्यावेळेस एक आनंद असतो का तुम्हाला, व्रत मिळालं, घेतलं काय आपण, का असं वाटते की चुकून फसलो आपण, उगीच अडकलो. मग तिथं ते मुलं बाहेर उभारलेली तेच म्हणली चॉकलेट खायचा नियम दिला होता. ते म्हणले बरं झालं आम्ही आत नव्हतो. म्हणजे काय, आम्हाला नियम दिला नाही, बरं झालं. म्हणजे संयमाचं भय वाटतं, हे अज्ञान आहे आणि ते तुम्हाला उलटं दुःखी करणार आहे. तसंच म्हणलं कुठलाही नियम संयम असू दे, तो सुखाला कारण का दुःखाला, कुठलाही संयम असू देत. मग संयम करतो का आपण रोज? ज्याला संयमाचे भाव असतात त्याला समजून घ्या नरक तिर्यंच गती तर टळली. म्हणून रोज एक संयम करायचा, जो शक्य असेल तो करा, पण
आज एक दिवस किंवा आज एक आतून एक महिनाभर किंवा जोपर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर जात नाही तोपर्यंत तशी मर्यादा काय असेल तो पण संयमाचे संस्कार ठेवा स्वतःवर. नाहीतर मरते समयी असं अनेकांचं बघितलं की हा नियम घ्या म्हणलं तर नको वाटतंय. आता एक काय म्हणलं त्या ह्यांनी की असंयमच येणार आहे पुढं आपल्याला. आता वय वर्षे 80 क्रॉस असे एक वृद्ध मनुष्य होते आणि काय म्हणायचं आता बेडवर असणार त्यांचं किती शक्ती असणार आहे शरीरामध्ये. तर त्यांना संबोधन करायला गेले एक पंडित आणि त्यांनी सांगितलं ब्रह्मचर्य घ्या जीवन. तयारी नव्हती. कसं असतात असे भाव सांगा. म्हणजे बहुतेक त्यांना पत्नी पण नव्हती पण अशी इच्छा नसती अंतरंगातून की ब्रह्मचर्य घ्यावं आपण. हा संयम आहे ना शेवटी एक. जोपर्यंत त्या मनाला जिंकणार नाही तोपर्यंत बहिरंगामध्ये तुमचं धर्मसुद्धा सुरू होणार नाही. मग इंद्रिय संयम म्हणतो सगळे आपण तर ते बहिरंगात तोडायचे नाही आहेत विषय हो, ज्ञानातून तोडायचे आहेत पहिल्यांदा. हे मला सुखाचं कारण नाही आहे याचा निर्णय ज्याला झाला तो सहज संयमी होतो. आणि म्हणून मग शेवटच्या समयाला असे भाव होत नाहीत संयम घ्यावा आपण. म्हणून आत्ता संस्कार ठेवा आणि सतत हे भाव करा. आम्हा सांगतात मी मुनी होणार, मी दीक्षा घेणार, मी मोक्षाला जाणार. जेवढे प्रबळ हे भाव असणार तेवढे ते तुम्हाला कार्यकारी ठरणार. तर अज्ञानरूप औदैक भाव बघितलो होतो आपण. आज असंयम बघू. 21 भावामध्ये शेवटचे 4 घेतलेत ना स्वतंत्र. मिथ्यात्व, अज्ञान, असंयम आणि असिद्धत्व. त्याच्यामध्ये असंयम म्हणजे काय हे सगळ्याला परिचित आहे. कशाला सांगायचं त्याच्यात काय. असंयम रूप औदैक भाव काय असतात. सगळे माझ्यासमोर असंयमी आहात सांगा काय काय असतात. तुमच्याकडून मी शिकणार. म्हणजे मी पण संयमी नाही आहे अशी. असंयमी आहोत आपण. असंयमाची रुची असणारे आहोत. असंयम रूप औदैक भाव कसे असतात. कुठल्या गुणस्थानात आहे असंयम. 1 ते 4. त्या म्हणजेच कुठल्या कर्मांचं उदयाचं निमित्त अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण कषायाच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला जे भाव होतात त्याला म्हणायचं असंयम रूप औदैक भाव. उदय कुठल्या तरी कर्माच्या उदय सांगायला पाहिजे ना जेव्हा औदैक भाव लावतोय त्यावेळेस. त्यामुळं या कर्मांच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला जे भाव होतात त्याला म्हणलं औदैक भाव. तर कसे असतात. यामध्ये 5 इंद्रिय आणि मनाची स्वच्छंद प्रवृत्ती असते. कुठल्याही संयमामध्ये आकृष्ट नाही आहे, संयमाचे भाव नाही आहे. तर सांगितलं असंयमामध्ये काय म्हणलंय इंद्रिय आणि मनाची स्वच्छंद प्रवृत्ती असते म्हणजेच असंयम. आहेतच की. कारण काय म्हणलं हत्तीच्या पावलामध्ये आता ते उदाहरण दुसऱ्यासाठी दिलंय पण काय म्हणायचं जिथं जास्त उदय आहे त्यात कमी उदय पण सामावले आहेतच. त्यांचं फक्त दिसून येत नाही रंग बाहेर. कारण हे सगळे मोठे असताना ते दाबले जात आहेत. उदयाच्या निमित्तात जीवाला होणारे ते भाव आहेत. स्वतःचा इंद्रियावर संयमरूप परिणाम नाही आहे त्यामुळं. तरी तर काय सांगायचं अजून. असंयमरूप जेव्हा कर्मांचा उदय असतो किंवा असंयमरूप भाव असतात त्यावेळेस अनिता काकी हे उपादेय काय ह्याचा निर्णय नसतो. पुढं म्हटलं भक्ष अभक्ष काय आहे ह्याच्याविषयी अज्ञान असतं. अज्ञान म्हणण्यापेक्षा विवेक नसतो. कारण संयम नाही आहे ना इंद्रियांवर. काय खायला पाहिजे काय नाही, कधी संयम करायला पाहिजे, कुठं जायला यायला पाहिजे, काय ग्रहण करायला पाहिजे, सगळ्याविषयी असंयमाने प्रवृत्ती करतो. म्हणून ते असंयम घातक आहे.
पुढं म्हटलं षटकाय जीवांच्या हिंसाधिकांचा सुद्धा विवेक नसतो. म्हणजे हिंसेचा अविवेक म्हटलं तरी चालतंय. हे उपादेय भक्ष अभक्ष ह्याच्याविषयी असंयमच बरोबर आहे. अविवेक नाही, अविवेक म्हटलं तर अज्ञानामध्ये जाणार. हिंसेचा काय म्हणले विवेक नसतो किंवा हिंसाविषयी सुद्धा असंयम आहे. 5 पापांचा त्याग असतो की नसतो? पहिल्या गुणस्थानात द्रव्यलिंगी मुनी नाही आहेत का? असं म्हणलं म्हणून. पण त्याला त्याग म्हणता येणार नाही, कारण जोपर्यंत अनंतानुबंधीच्या उदयात आहे तोपर्यंत तसे परिणाम चंचल असतात. त्यामुळे इथं 5 पापांचा एक देश त्याग असतो म्हणा किंवा त्याग नसतोच. जे काय अभक्षमध्येच इथं घ्यायचं काय अपथ्यकारी आहे तर ते सुद्धा तो सेवन करतोय. जसं सांगितलं डायबिटीज झालाय तर काय करायला पाहिजे? भरपूर साखर खायला पाहिजे. म्हणजे साखर त्याला वर्ज्य आहे, त्याला काय पथ्य आहे साखरेचं, अभक्ष आहे त्याच्यासाठी, तरी सुद्धा साखरेची रुची करतो, गोड पदार्थांची रुची करतो. हे असंयम आहे. म्हणजे ते खातो तर तिथं त्या असंयमाचं फळ त्याला काय? सुख का दुःख? असंयमाने दुःखच भोगावं लागतं. तर असंयमरूप औदैहिक भावात आनंद मानतो, त्याची रुची करतो, तेव्हा बंधाला प्राप्त होतो. म्हणजे असंयमी आहे म्हणून बंध नाही, तर असंयमात आनंद मानतोय म्हणून बंध. काय म्हणले? कसं मानता सांगा? कसं मानता असंयमात आनंद? कधी? बरं झालं. म्हणजे मागच्या एका उन्हाळ्यामध्ये एकासन काय आले होते हो, काय मला लक्षात नाही, काय एकासन केलं होतं वाटतं सगळ्यांनी, आणि अष्टमी चतुर्दशी वगैरे असेल काहीतरी, आणि इतका भयंकर उन्हाळा होता त्या दिवशी आणि सगळ्यांना त्याचं जाणवत होतं दाह खूपच. आणि मग त्याच्यामध्ये एक जण होतं, ते काय म्हणाले, बरं झालं मी आज एकासन नाही केलं. म्हणजे असंयमात आनंद मानला का नाही? नाहीतरी तुम्हाला दाह दोघांना पण समानच असणार आहे. बाहेरून काय उष्णता तीव्रता जी असेल ती, आतून तुम्ही शांत राहिला तर कशाला दाह होणार आहे? म्हणजे शरीराच्या दुःखाला दुःख मानून त्याच्यामध्ये आकुलित होतं तर असंयमाची रुची केली. त्यामुळं असंयम हे नियमाने उलट मला म्हणायचंय, त्या दिवशी ज्यांनी एकासन उपास केले ना, सगळ्यात जास्त निर्जरा त्याची झाली. कारण प्रतिकूल प्रसंगामध्ये जेव्हा संयमी असतो त्यावेळी अधिक निर्जरा असते. मग निर्जरा करायची आहे का? जवळ क्रेडिट काय म्हणायचं, बॅलन्स करून ठेवायचे कर्म आपल्याला. म्हणजे कर्माची निर्जरा करायची तर प्रतिकूलतेमध्ये उलट संयम ठेवा, ज्ञान ठेवा. त्यानुसार ध्यानामध्ये, आणि ध्यानाने पण निर्जरा आहे. ध्यान करायला बसला, पाय दुखायला लागलं, काय करणार? जास्त उदिरणं असती बरं का. ध्यान करायला लागल्यावर सगळ्या कर्मांची उदिरणं असती. घाबरू नका, मी घाबरायसाठी सांगत नाही आहे, सोडून देऊ नका, उलट खूप महान पुरुषार्थ करताय. मला तर ते सांगा वाटलं आमच्या वडिलांना पण, तुम्ही बसा म्हणून, पण ते नाही असलं पुरुषार्थ करत. म्हणजे त्यासाठी थोडंसं ज्ञान पाहिजे, थोडं रोज बसून माहिती पाहिजे, तर त्याने होणार आहे. मग तिथं मला म्हणायचं, ध्यानाने कर्मांची उदिरणा निर्जरा जास्त होत असते. मग तिथं आपल्याला त्रास व्हायला लागल्यावर काय करणार? महाराजांनी उदाहरण दिलं ना, ते सुभाष काका ह्याचे फलटणचे, गुडघ्याचा त्रास होता त्यांना आणि ते म्हणले मला नाही बसता येत, मी नाही करू शकत. महाराज म्हणले कसल्या कंडिशनमध्ये, कसल्या काय म्हणायचं, कुठल्या पोझिशनमध्ये बसायचं तसं बसा, पण बसा. आणि काय निर्जरा झाली, काय त्रासच जाणवला नाही. म्हणले मी तेव्हा तर खाली मांडी घालून बसू शकलो, म्हणले स्फूर्ती काकी. कुठं? चला बसा बघू. जेव्हा प्रतिकूलता असती ना शरीरामध्ये, तेव्हा ध्यान करा, तर त्याच्याने जास्त निर्जरा होणार. तर म्हटलं तिथं संयम करत नाही आपण, असंयमाने राहतो, त्यामुळं जास्त आकुलता होते. संयम कुठं करता?
भोगाच्या विषयामध्ये संयम करता तुम्ही. उदाहरण सांगा आता तुम्ही, बघू कसं. जे काय काय म्हणायचं, जिथं रुची असते ना तिथं संयम दिसतो तुमच्याकडं, पण धर्माच्या बाबतीमध्ये संयम नाही करत. कसं, उदाहरण सांगावं. हां, इकडं तिकडं नाही सुटलं तरी चालतंय, तुम्हाला नाही मिळालं तरी चालतंय. कसं, दुकान भरलंय गिऱ्हाईक भरलंय दुकानामध्ये. तर असं झालं एकदा लासुर्ण्यामध्ये दिवाळी होती, काय लासुर्णेवाले आहेत ना माझ्यासमोर, आणि तिथं एका घरात आम्ही राहायला होतो. तर समोर अनेक घरं होती बरं का, आणि तिथं अनेक जणांकडे ते किराणा मालाचं ठोक व्यापार असं असायचं. आणि दिवाळीचं सीझन म्हणल्यावर एका दुकानात इतकी तुडुंब गर्दी ना, आणि मग बाकीच्या ठिकाणी कमी होती अशी, पण त्यांच्या दुकानात इतकी गर्दी, तर त्या मालकाला म्हणले सकाळपासून रात्रीपर्यंत जेवायलाच मिळालं नाही. आणि मग घरातले लोक हळहळ करणार का आनंद मानणार सांगा बघू तुम्ही. जाऊ दे, तुमचा नवरा असं उभारलाय आणि भरपूर पैसे कमवलेत त्या दिवशी. बायको खुश असती का दुःखी असती? तुम्हाला खायलाच मिळालं नाही दिवसभर. सुख का दुःख कशात? असं म्हणताय, पैसे हातात ठेवले की तुम्हाला सगळं विसरून जाता तुम्ही, एवढं मिळालं आज म्हणून. आणि त्याला किती सुख दुःख सांगा. संयम केला होता का असंयम होता त्या दिवशी? त्याग तर केला नव्हताच, असंयमच होता. पण तरी सुद्धा जेवायचं नाही आहे याच्यावर पडला ना थोडाफार संयम, की जाऊ देत, नाही मिळालं तर चालतंय जेवायला. पण गिऱ्हाईक हे सगळं कसं सोडायचं? गिऱ्हाईक असं म्हणतो का आपण जेव्हा शास्त्राला बसतो, गिऱ्हाईकाला म्हणून निघून जाणार, काहीतरी काम आहे म्हणून निघून जाणार. मग तसं म्हणलं, भोगाच्या ठिकाणी किंवा जिथं आपली रुची आहे अशा ठिकाणी भरपूर संयम दिसतो तुमचा. नियमपूर्वक नसतो तो, पण तरी संयम असतो. परगावी गेला, यायला उशीर झाला, रात्र झाली, जेवायला मिळालं नाही, झाला का नाही संयम? पण तरी सुद्धा तो संयम नाही. म्हणजे असं आपल्या स्वार्थासाठी आपण अनेक ठिकाणी संयम करतो, पण ज्ञानपूर्वक केलेल्या संयमालाच महत्त्व आहे. नाहीतर मग असा असंयमी दशेमध्ये अनादीपासून घालवलाय काळ आपण. कोण कोण असंयमी आहे सांगा जगात? सगळे निगोदी जीव संयमी, एकेंद्रियापासून पंचेंद्रिय असंज्ञी सगळे जीव असंयमी आहेत. मॅक्झिमम तिर्यंच असंयमी आहेत, मॅक्झिमम मनुष्य असंयमी आहेत, देव असंयमी, नारकी असंयमी. असंयमींचाच भरणा जास्त आहे हो. म्हणजे 1 ते 4 गुणस्थानामधले जीव सगळ्यात मॅक्झिमम आहेत, आणि त्याच्यावर चढलेल्या जीवांची संख्या मोजण्यासारखी आहे. म्हणजे त्याचे काउंटिंग दाखवलेत कुठल्या गुणस्थानात किती जीव असतात. भलेही कोटीमध्ये असतील, लाखामध्ये असतील, तरी सुद्धा ते मिनिममच झाले अनंतांच्या समोर. त्यामुळे तुमच्या जवळ येणारे अनंत जीव असंयमी आहेत, तर ते असंयमाची पुष्टी करणारे असतात. तू व्रत करू नकोस, उपास करू नको आज, असं आम्हाला आमच्या घरी गेल्यावर सगळे सांगतात. उपास करायचा नाही, घरी आल्यावर जेवायचं खायचं का उपास करायचा असं. म्हणजे संयम शिकवणार का असंयम आहे का समोर आमच्या कोण? मग तिथं असंयमी लोक असंयमाला प्रेरणा देतात, त्याची पुष्टी करतात. मग तुम्हाला कसं राहायचं आहे? असंयम रूप औदैहिक भावात राहणार तर अजून संसार परिभ्रमण वाढणार. मग आज मला एकाने प्रश्न विचारला की चतुर्थ गुणस्थानामध्ये निर्जरा असते की नाही? त्याला संयम नाही त्या जीवाला, तर निर्जरा आहे की नाही? तो इंद्रिय भोगतोय, संसार करतोय, तर त्याला त्या गुणस्थानात निर्जरा आहे की नाही विचार करून उत्तर द्या. पंचम गुणस्थानामध्ये निरंतर निर्जरा आहे, कारण संयम सहित ज्ञान आहे. पण चतुर्थ गुणस्थानामध्ये निरंतर निर्जरा नाही. का? कारण असंयमी दशा आहे, अजून तो भोगामध्ये आसक्त आहे. सांगितलं नाही तर काय? 5 पापाचा त्याग नाही आहे, त्यामुळं त्या निमित्तामध्ये निर्जरा आहे म्हटलं तर 5 पापामध्ये प्रवृत्ती करतील. काय म्हटलं आणि तर काकी? चतुर्थ गुणस्थानवरती जीव निर्जरा करतोय की नाही करत विचार करून उत्तर द्या. प्रतिसमयाला तो सम्यक दृष्टी आहे, पण असंयमी आहे, तर निर्जरा त्याची प्रतिसमयाला आहे की नाही?
जेवढे निर्विकल्प दशा आहे त्याच्यामध्ये संवरपूर्वक निर्जरा आहे. इतर समयाला तो असंयमी दशेमध्ये आहे. त्यामुळं असंख्यात गुणी निर्जरा जे म्हणतो ना ते फक्त निर्विकल्प दशेमध्ये आहे. श्रद्धेच्या अपेक्षेने निर्जरा म्हणा चालतंय, पण ज्ञानामध्ये प्रवृत्ती अजून असंयमाची चारित्र्यामध्ये आहे तोपर्यंत आसरव बंद आहे. काय म्हणलं? जेवढा काळ निर्विकल्प दशा आहे ते कुठेही असू दे अंतर्मुहूर्तच आहे तो काळ. चतुर्थच नाही, वर पण सगळीकडे अंतर्मुहूर्ताचाच काळ आहे ना. अंतर्मुहूर्तात उपयोग बदलणारच. म्हणून तर सगळ्या श्रेणींचं पण गुणस्थानांचं सगळ्या काळ अंतर्मुहूर्तच आहे. सगळे मिळून सुद्धा अंतर्मुहूर्त आहे. 8वं 9वं 10वं 12वं सगळ्याचं काळ पण अंतर्मुहूर्त, सगळे मिळून सुद्धा अंतर्मुहूर्त. फक्त 13वा गुणस्थान आहे ते जास्त काळाचं आहे, कारण तिथं प्रायोग्य सुद्धा प्रायोग्य लब्धी. आता करण लब्धीमध्ये 3 करण परिणामांचा काळ पण अंतर्मुहूर्त सांगितला. फक्त एकापेक्षा एक म्हणजे उपयोग सांगतो ना आपण, असं म्हणतो ना आपण उपयोग अंतर्मुहूर्तानंतर बदलतो. या अपेक्षेने म्हणायचं आहे की शुभ अशुभामध्ये खेळ करतोय तोपर्यंत किंवा शुद्धात जातोय त्यावेळेस सुद्धा त्याचा उपयोग बदलला. कमी कमी हां तेच की ठीक आहे. म्हणजे त्याचं मला नाही माहिती काय काळ आहे. प्रायोगिक लब्धीचा काळ कोणाला माहिती असलं तर सांगा किती आहे. बरं, करण लब्धीचं तर ज्ञात आहे की अदक करणापेक्षा अपूर्वकरणाचा काळ कमी असतो, अपूर्वकरणापेक्षा अनिवृत्तीकरणाचा काळ कमी असतो. सगळे पण अंतर्मुहूर्त आहेत आणि सगळे मिळून पण अंतर्मुहूर्त आहेत. म्हणून फक्त म्हणायचं होतं की असंयमी दशा आहे तोपर्यंत तिथं निर्जरा. ज्ञान चारित्र बहिरंगामध्ये आहेत पाय त्याचे 2, त्यामुळे तेवढ्या अपेक्षेने त्याला आसरव बंद आहेच. 4 पाय आत आहेत तेवढ्या अपेक्षेने निर्जरा म्हणा तर बाधा नाही. पण जशी पंचम षष्टम गुणस्थानामध्ये निरंतर निर्जरा आहे त्या टाईपची निर्जरा चतुर्थ गुणस्थानामध्ये नसते. ओम जाणव. श्रद्धा ज्ञान चारित्र संपन्न निज ध्रुव आत्मा जाणा. हा मी शुद्धात्मा संयमी नाही, असंयमी नाही, ज्ञाताद्रष्टा आहे, निर्विकल्प आहे. व्रत उपवास करणाराही मी नाही, खाणारा पिणाराही मी नाहीच. स्वभावामध्ये असंयम नाहीच पहा. निष्कर्म स्वरूपोऽहम् ज्ञायकोऽहम्. ओम विसर. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वत्सायाणं, नमो लोये सोवसां.